महत्त्वाची बातमी अटकेच्या 3 दिवस आधी भोंदूबाबा खरात आणि 3 आयएस अधिकाऱ्यांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शिर्डीमध्ये 3 आयएस अधिकारी भोंदूबाबा खरातला भेटल्याची माहिती सूत्रांची आहे। शिर्डीमधील एका हॉटेलमध्ये बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। विनोद नावाच्या व्यक्तीने अधिकाऱ्यांसोबत बैठक घडवून आणल्याची माहिती आहे। 3 आयएस अधिकारी कोण एसआयटी चौकशीमध्ये समोर येणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। अशोक खरातला ज्यावेळेला अटक झाली त्याच्या अटकेच्या 3 दिवस आधी भोंदूबाबा खरात आणि 3 आयएस अधिकाऱ्यांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मनोज गाडेकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मनोज, वैवृषाली, अशोक खरातचा जो पंटर आहे विनोद नावाचा, त्यानं हे सगळ्या हॉटेलचं बुकिंग केलं होतं आणि या बैठकीमध्ये 3 हॉटेलचा जो आहे तो वापर करण्यात आला। एका हॉटेलमध्ये कॅप्टन खरात पंचतारकित हॉटेल आहे ते, तर दुसरा जे अधिकारी होते प्रशासकीय अधिकारी किंवा आयएस अधिकारी त्यांचा सपोर्ट स्टाफ आणि त्यांचे सहकारी किंवा अंगरक्षक जे होते ते दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबवण्यात आले आणि बैठक जी घेण्यात आली ती तिसऱ्या हॉटेलमध्ये घेण्यात आली। अशा पद्धतीने नेमकं या अधिकाऱ्यांशी बैठक घेण्याचे कारण काय हे अद्याप कळू शकलेलं नाही। मात्र ही बैठक झाल्याची खात्रीशीर माहिती आपल्याला मिळते आहे। शिर्डी पोलीस त्या दिशेने आता तपासासाठी प्रयत्न करत आहेत। जो विनोद नामक पंटर आहे त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे आणि एसआयटी टीम देखील कमालीची गुप्तता या प्रकरणामध्ये पाळताना दिसते। खरं तर हे जे अधिकारी आहेत हे फायनान्शियल सपोर्टर आहेत की त्याला व्यवहारामध्ये काही मदत करताना त्यांचा त्या रोलमध्ये त्यात रोल आहे आणि त्यांचे कोणत्या मोठ्या राजकीय नेत्याशी संबंध आहे हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अंजली दमानी यांनी देखील याला पुष्टी दिली आणि त्यांनी देखील माहिती दिली आहे की काही मुंबई येथील अधिकारी जे होते ते या बैठकीमध्ये होते। एकंदरीत जर बघितलं तर आता या कॅप्टन खरातच्या बाबतीत आपण जर बघितलं तर आयएस अधिकारी सुद्धा त्याच्या सोबत असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याच्या फायनान्शियल सपोर्ट असेल किंवा आता तो जेलमध्ये असल्यामुळे त्याला जी मदत मिळवायची आहे त्या अनुषंगाने ती बैठक होती का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।